व्यवस्था परिवर्तनासाठी ज्या ज्या महापुरुषांनी त्याग आणि समर्पण केलं त्यांना प्रथमतः आजच्या या आंतरराष्ट्रीय मूलनिवासी दिनानिमित्ताने अभिवादन करतो। आणि मुळात आजचा विषय हा आपण थोडं सर्व लोक सामूहिक चर्चेच्या माध्यमाने साजरा करणार होतो, परंतु विषयामधलं जे काही वेगवेगळ्या अंगाने कॉम्प्लेक्स आहे या आत्ताच्या वर्तमान समाजव्यवस्थेमध्ये जाणीवपूर्वक आपण ज्या लोकांना या देशामधले विषमता व्यवस्थेचे निर्माते आहेत ते लोक जाणीवपूर्वक मूलनिवासी या संकल्पनेच्या संदर्भामध्ये एक संभ्रम निर्माण करत आहेत। मुळामध्ये मूलनिवासी या संकल्पनेची आज आपल्याला का आवश्यकता भासते या संदर्भामध्ये आपण विचार केला तर आपल्याला काही गोष्टी स्पष्टपणे लक्षात यायला लागतात की एक स्ट्रॅटेजी म्हणून जर आपण या संकल्पनेकडे बघितलं तर एक मुळामध्ये एक गोष्ट अशी आहे की भारतामध्ये जे लोक स्वतःला हिंदू म्हणून घेण्यासाठी तयार नव्हते, म्हणजे स्वतःचं एक रिलिजियस आयडेंटिटी ज्या लोकांनी स्वतंत्र जपलेली होती, मग असं काय घडलं भारतामध्ये अचानक की त्या लोकांनी हिंदुत्व ही आयडेंटिटी नाकारलेली होती ते अचानकपणे स्वतःला हिंदू म्हणून स्वतःहून घोषित करायला लागले। तर या बाबतीमध्ये आपल्याला एक गोष्ट प्रथमतः कळायला लागते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1919च्या माध्यमामधनं ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जो काही स्ट्रगल घडवून आणलेला होता आणि ज्याच्या माध्यमामधनं भारतामध्ये प्रौढ मताधिकाराच्या संदर्भामध्ये जी काही ब्रिटिश पार्लमेंटमधनं बदल झाला आणि भारतामध्ये प्रत्येक प्रौढ व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार मिळाला, यामधनं या देशातल्या अल्पसंख्याक लोकांनी बहुसंख्याक होण्यासाठी आपली आयडेंटिटी बदलवलेली आपल्याला दिसून येते। म्हणजे आयडेंटिटी क्रायसिस कशामधनं निर्माण होतो तर आपल्याला या देशामध्ये निर्विवादपणे अधिराज्य गाजवता आलं पाहिजे यासाठी त्या लोकांनी अल्पसंख्याक असणाऱ्या लोकांनी या देशामध्ये शासक बनण्यासाठी आपली आयडेंटिटी ब्रॉड केलेली आपल्याला दिसून येते। मग व्यक्तिगत व्यवहारामध्ये त्यांनी त्यांचं रिलिजियस अंगाचं वेगळेपण हे निरंतर जपलेलं आहे। म्हणजे आपण प्राचीन भारताचा इतिहास बघत असताना ज्याला रवींद्र मोरे सरांनी वैदिक कल्चर म्हटलं, त्या वैदिक कल्चरमध्ये म्हणजे सरळ बघतो आपण की वैदिक प्रवाह, त्यानंतर ब्राह्मणी प्रवाह आणि मग हिंदू प्रवाह असे हे 3 सरळ वेगवेगळे प्रकार पडतात। यामध्ये ब्राह्मणी प्रवाह आणि हिंदू धर्म याचा अर्थार्थी संबंध नाही, म्हणजे तो आपण मध्ययुगीन कालखंडापर्यंत बघत आलेलो आहे किंबहुना स्वतंत्र भारताच्या संघर्षाच्या प्रेरणेमध्ये सुद्धा त्याचं प्रतिबिंब आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसलेलं आहे। मग या विषमता व्यवस्थेचे जे कोणी निर्माते आहेत त्या लोकांनी एक जाणीवपूर्वक गोष्ट या ठिकाणी निर्माण केलेली आहे की समतेचा व्यवहार पाळणारी ही जी काही लोक आहेत तर यांच्यामध्ये जो काही एकत्रित असण्याचा जो भाव आहे, म्हणजे यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्यासमोर अतिशय महाराष्ट्र राज्याला आता आपण बघत आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावत असलेला प्रश्न आहे की आरक्षणाच्या माध्यमामधनं महाराष्ट्र हा ज्याला आपण असं म्हणू शकतो की आज अतिशय निर्णायक वळणावर येऊन ठेपलेला आहे। तर काय नेमकं आरक्षण संकल्पना काय, या ठिकाणी सगळे बसलेली लोक ही बुद्धिजीवी आहेत, किंबहुना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक योगदानाशी सर्व लोक परिचित आहेत। तरी देखील मला जाणीवपूर्वक आपल्या सगळ्यांसमोर ही गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण ही संकल्पना जन्मायला घालत असताना ज्यामधला एक मूलभूत संघर्ष आहे तो आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे। मला असं वाटतं की तिथे देखील आपली एक समजून घेत असताना घोडचूक होत आहे। म्हणजे त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये आरक्षणाच्या माध्यमामधनं जो एक संघर्ष तयार झाला, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट आहे की महात्मा गांधींची एक कन्सेप्ट होती की आरक्षणाच्या माध्यमामधनं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला जो काही राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातनं जो लाभ द्यायचा असेल तो दिला गेला तरी चालेल, पण एक अट असली पाहिजे की होमोजिनियस असणारी हिंदू आयडेंटिटी ही ब्रेक व्हायला नको। म्हणजे यांना हिंदू या आयडेंटिटीमध्ये जे अधिकार दिले जातील त्या बाबतीमध्ये महात्मा गांधींना अतिशय कुठल्याही प्रकारच्या मतभेदाचा मुद्दा नव्हता। उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की आम्हाला या देशातले पानवटे उपलब्ध नाहीत, सार्वजनिक रस्ते उपलब्ध नाहीत, किंबहुना सार्वजनिक जे काही
प्रार्थनास्थळं असतील ते देखील उपलब्ध नाहीत. याचा अर्थ आम्ही हिंदू या आयडेंटिटीमध्ये येत नाहीत आणि म्हणून हिंदूमधनं आम्हाला विभाजित करून अल्पसंख्याकांसारखे परंतु अल्पसंख्याक म्हणून नाहीत, आमच्या हक्क अधिकारांची सुरक्षितता या ठिकाणी निर्माण केली पाहिजे. मग या दोघं महापुरुषांना आपण समोर लक्षात घेतल्यानंतर लक्षात यायला लागतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू ही जी काही होमोजिनियस आयडेंटिटी होती तिला क्रॅक करायचा प्रयत्न केला. तर यामध्ये आरक्षण ही संकल्पना आली आणि या आरक्षण या संकल्पनेमधनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जो काही समाज व्यवस्थेचा ब्ल्यूप्रिंट होता तो ब्ल्यूप्रिंट असा होता की आरक्षण या संकल्पनेच्या माध्यमामधनं आरक्षण ज्या जाती व्यवस्थेच्या माध्यमातून जन्मायला आलेली आहे त्या जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये एक विद्रोह तयार झाला पाहिजे. कारण आरक्षण हे याचं समर्थन कोणीही करू नये, किंबहुना आरक्षण नाकारण्यापर्यंत भारतीय समाज व्यवस्थेतला प्रत्येक टप्पा पुढे आला पाहिजे. पण तो केव्हा येऊ शकतो? जेव्हा जाती व्यवस्था नसेल तेव्हा. जाती व्यवस्था असेल तर आरक्षण निश्चित असलंच पाहिजे, ही भूमिका त्या ठिकाणी आहे. मग या देशामध्ये आपण बघतो की एका बाजूला जाती व्यवस्थाही आहे आणि दुसऱ्या बाजूला आमच्यामधले काही 30 मार्के लोक पण असे तयार होतात की जे स्वतःहून असं विधान करतात. जी बाब आपण समजून घेतली पाहिजे काय की आम्ही आमच्या मुलाला आरक्षणाचा लाभ घेऊ देत नाही, त्याला मेरिटमध्ये टाकतो. याचा दुसरा अर्थ असा होतो की आरक्षण ही मेरिट नाकारणारी संकल्पना आहे का? याच्या बाबतीत देखील आपण विचार केला पाहिजे. तुम्ही भलेही तुमच्या मुलांना वेगळ्या अंगाने त्या स्पर्धेमध्ये पाठवा, परंतु आरक्षण ही संकल्पना समजून घेतली पाहिजे. दुसऱ्या बाजूला एक अतिशय मोठ्या प्रमाणात टोकदार चर्चा होते की आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही, तर आरक्षणामध्ये जी काही सामाजिक अप्रतिष्ठा निर्माण होते. म्हणजे आपण एक साधी गोष्ट बघतो की धुळ्यामध्ये अतिशय वैद्यकीय क्षेत्रामध्ये तज्ज्ञ असणारा माणूस डॉक्टर सैंदाने, ज्यांचं नाव सर्वदूर परिचित आहे, किंबहुना आपल्या उत्तर महाराष्ट्राची ओळख ही डॉक्टर सैंदानेंमुळे आजच्या तारखेला होते. परंतु तरी देखील डॉक्टर सैंदानेंची आयडेंटिटी ही जातीमुळे आपण सामाजिक दृष्टिकोनातून बघतो की अप्रतिष्ठितच असते. आणि जर जातीमुळे व्यक्तीची आयडेंटिटी ही अप्रतिष्ठित असेल तर निश्चितच त्या ठिकाणी आरक्षण ही संकल्पना असली पाहिजे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाज व्यवस्थेच्या मानगुट्टीवर जाती व्यवस्थेचा अंत निर्माण करण्यासाठी लावलेली एक सगळ्यात मोठी ही एक प्रवाह आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग दुसऱ्या बाजूला आपण बघतो की मूलनिवासी, मग ही काय आयडेंटिटी आहे? आता आपण बघतो की काही लोक एक असा सरळ आक्षेप घेतात की मध्यंतरी आता एक रवींद्र मोरे सरांनी त्या फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमामधून सांगितलं की बामसाहेब नेमकं या आयडेंटिटीमधनं नेमकं काय करू पाहतंय, किंवा नेमकं आताचा तुम्ही पैसा गोळा करून नेमकं काय करताय. साधी गोष्ट आहे की बामसाहेब एक गोष्ट सांगते की जातीचं अस्तित्व म्हणजे या देशामध्ये आम्ही सांगतो आहोत की जात आहे आणि आहे ती जर विभाजित करण्यासाठी या देशातल्या लोकांनी वापरली असेल तर आमच्या इमोशनल रिलेशनशिपमधनं आम्ही तीच व्यवस्था त्यांच्या विरोधात रूपांतरित करू पाहतो. जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीची अप्रतिष्ठा निर्माण ज्या लोकांनी केलेली होती त्याच अप्रतिष्ठित असणाऱ्या लोकांना आरक्षण हे शस्त्र दिल्यानंतर जातीला दुधारी म्हणजे तलवारीची दुधारी धार लावून दिली. आणि मग आपण बघतो की तीच जात आता सगळ्या जाती या स्वतःला अप्रतिष्ठित म्हणून घोषित करायला लागल्या. कारण का? तर आरक्षणाच्या दायऱ्यामध्ये त्या प्रत्येक जाती येऊ पाहायला लागल्या. मग आता आमचं असं म्हणणं आहे की या सर्व जातींमध्ये जर एक जिन्सीपणा आला, कारण जात आयडेंटिटी, कारण ही गोष्ट देखील आपण समजून घेतली पाहिजे. आपल्यामध्ये बऱ्याच लोकांना जातीच्या आयडेंटिटी संदर्भामध्ये एक अभिनिवेश असतो, एक गर्व असतो. बामसाहेब ही गोष्ट जाणीवपूर्वक समाज व्यवस्थेमध्ये बिंबवण्याचा प्रयत्न करत आहे की जात ही आयडेंटिटी ज्या लोकांनी निर्माण केलेली आहे ती त्यांच्या फायद्यासाठी केलेली. या देशामध्ये ज्या लोकांनी जाती व्यवस्था निर्माण केली ही त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी तयार केली. कारण यामधनं त्यांनी विभाजित करून, साधी गोष्ट आहे की या देशातला एक जातीमध्ये सर्वोच्च स्थानी असणारा वर्ग जो स्वतःला 3.5% सीमित ठेवतो, परंतु त्यांनी या पद्धतीने जाती व्यवस्थेची रचना करून ठेवली की एकही जात भारतामधली 3.5% जास्तीची येत नाही. आता हे धक्कादायक विधान आहे की आपण भारतामध्ये बघतो मराठा ही जी काही जात म्हणून आयडेंटिटी आहे ही महाराष्ट्राच्या बाहेर नाही. म्हणजे मराठा समकक्ष जात बघायचा असेल तर आपल्याला राजस्थानमधला जाट बघावा लागतो, यूपी बिहारमधला यादव बघावा लागतो,
पंजाब हरियाणामधला जाट असतो, म्हणजे याचा अर्थ काय की जाट, यादव आणि मराठा या समकक्ष एकत्र जाती आहेत, परंतु या देशातल्या या विषमतावादी लोकांनी त्यांना या पद्धतीने विभाजित केलेलं आहे की ते 1-1.5% पुढे जात नाही. महाराष्ट्रात असणारी मराठा ही सर्वात मोठी जात राष्ट्रीय स्तरावर 1% पुढे जात नाही. 3.5% ब्राह्मण हे सर्वात जास्त संख्येने या ठिकाणी भरतात. दुसरी गोष्ट आपण महार या जातीची देखील बघू शकतो की महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर मेलेलं जानवर उडून फेकणाऱ्याला आपण महार म्हणतो. बाहेर गेल्यानंतर महार ह्या शब्दाचा तिथे उल्लेख तुम्हाला सापडणार नाही. त्या प्रादेशिक बोलीभाषेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्या शब्दाचा उच्चार केला जातो. मग दुसरी गोष्ट निर्माण होते की आपण जात या आयडेंटिटीमध्ये सिस्टमॅटिकपणे आपल्याला विभाजित केल्यामुळे आपण एकत्रित येत नाही आणि त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड करत नाही. म्हणून मग यासाठी म्हणजे दुसऱ्या बाजूने आपण जर अजून याच्या बाबतीत व्यवस्थित विचार केला तर मला स्वतःला जात म्हणून ही दिली गेलेली या व्यवस्थेने शिवी आहे आणि जर ती मला शिवी म्हणून दिली गेली असेल तर तिचा गर्व आणि अभिनिवेश मला का म्हणून असला पाहिजे. तरी देखील मला स्वतःला त्याचा गर्व असतो आणि त्या लोकांनी ती याच्यासाठी निर्माण केलेली आहे की दुसऱ्या बाजूला आम्हाला विभाजित होत असताना त्याचा अभिनिवेश आणि गर्व असला पाहिजे. एकाच वेळेस दोन गोष्टी आम्ही करतो. 1 जानेवारीचा भीमा कोरेगावचा संघर्ष आम्ही सांगत असतो की आम्ही किती शूरवीर होतो, म्हणजे पार चक्क आम्ही ती आकडेवारी पण सांगतो की एका वेळेस 56 लोकांना मारण्यापर्यंत आम्ही गेलो होतो. आणि त्याच ठिकाणी स्टेजवर बोलत असताना दुसरी बाजू पण आम्ही सांगतो की आमच्या पाठीमागे एक झाडू लावलेला होता, तुमची पात्र होतं आणि मग आम्ही असं लाजिरवानं जीवन जगत होतो की सार्वजनिक पानवट्यांवर जाऊ दिलं जात नव्हतं, सार्वजनिक दळणवळणाची साधनं वापरू दिली जात नव्हती. म्हणजे याचा अर्थ काय की एवढं लाजिरवानंही जीवन जगत होतो आणि एवढे धाडशीही होतो. हेच जाती व्यवस्थेचं रहस्य आहे की ती एका बाजूला तुम्हाला न्यूनगंडात पण ठेवते आणि एका बाजूला अभिनिवेशातही ठेवते. म्हणून जातीच्या आयडेंटिटीच्या या कन्सेप्टमधनं बाहेर येण्यासाठी मूलनिवासी ही आयडेंटिटी या पद्धतीने आहे की तुम्ही तिच्यामधनं गर्व आणि वेगवेगळ्या जातींच्या संबंधामध्ये तुमचा एक भावनिक एकजिन्सीपणा निर्माण होतो आणि ज्याच्या आधारावर तुम्ही या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड करण्याची एक व्यवस्था निर्माण करू शकतात. म्हणून मूलनिवासी ही आयडेंटिटी या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली. आता पुन्हा ही मूलनिवासी आयडेंटिटी बामसेपच्या काही लोकांना वाटलं म्हणून ते एकत्र आले आणि त्यांनी निर्माण केली का? अजिबात नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रपूर्वी कोण होते या पुस्तकामध्ये जसे 2-3 शब्द स्पष्टपणे वापरलेले आहेत की इंडिजिनियस हा शब्द वापरलेला आहे, ॲबोरिजन हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे याचा अर्थ बाबासाहेब या देशातल्या मूलनिवासी असणाऱ्या लोकांच्या संदर्भामध्ये एक वेगळ्या पद्धतीची मांडणी करून या देशामध्ये ती गोष्ट सिद्ध करू पाहत आहेत. आणि मग आपण बघतो की या आयडेंटिटीचा काय नेमका वर्तमान राजकारणामध्ये त्याचे नेमके काय फायदे होतात. साधी गोष्ट मी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी सांगतो की आपण सर्व लोक कांशीराम साहेबांचं नाव ऐकून असाल की ज्यांनी बहुजन ही आयडेंटिटी निर्माण करत असताना भारतीय समाज व्यवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर राजकीय महत्त्वाकांक्षा यशस्वीपणे राबवून दाखवणारा जो काही कांशीराम साहेब या बहुजन चळवळीमधनं एक रोल मॉडेल म्हणून निर्माण झालेलं व्यक्तिमत्व होतं. तर त्यांनी एक गोष्ट या बामसेपच्या माध्यमामधनं समाज व्यवस्थेचं निदान करताना लक्षात आणून दिलेली होती आणि ती सगळ्यात महत्त्वाची होती. कांशीराम साहेबांच्या काय लक्षात आलं होतं की भारतीय जाती व्यवस्था तुम्हाला विभाजित करत असताना या समाज व्यवस्थेच्या विरोधामध्ये यशस्वी देखील होऊ देत नाही. तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं की महाराष्ट्राच्या राजकारणात आपण बघतोय जे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी महाराष्ट्राच्या राजकारणातनं भारतीय पटलावर राजकारण करण्यासाठी जात आहेत तर त्यांचं अयशस्वी होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असेल तर आयडेंटिटी क्रायसिस. त्यांची आयडेंटिटी काय आहे तर ते जात घेऊन लढायला जातात आणि जात ही तुमच्या मागे राजकीय क्षेत्रामध्ये जर पाठीमागे उभी राहत असेल तर तुमचा पराभव हा त्याच दिवशी असतो. म्हणून कांशीराम साहेबांच्या बाबतीत मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की इथे बसणाऱ्या किती लोकांना कांशीराम साहेबांची जात माहिती आहे मला माहिती नाही. जर आपण सगळेजण सहज कॉमेंट्स केला तर आपण म्हणून जातो की कांशीराम साहेब हे चर्मकार होते. अजिबात नाही. कांशीराम साहेब हे पंजाब हरियाणामधल्या एका रामदासी कम्युनिटीमधले होते, वाल्मिकी समुदायातल्या रामदासी कम्युनिटीमधले. म्हणजे त्यांना आपण मेहतर वाल्मिकी बंगी म्हणू शकतो. परंतु कांशीराम साहेबांनी राष्ट्रीय स्तरावर स्वतःची कास्ट आयडेंटिटी चर्मकार सांगितली. आता चर्मकार का सांगितली तर साधी गोष्ट आहे. शेड्यूल कास्टमधल्या या ज्यांना आपण SC मध्ये बघतो की चर्मकार ही राष्ट्रीय आयडेंटिटी निर्माण करणारी जात आहे. चर्मकार बघा तुम्ही भारतातल्या कुठल्याही कोपऱ्यात जा तुम्हाला चर्मकार सापडेल.
दुसरी एक जात अशी आहे की भारतातल्या कुठल्याही कोपऱ्यात जा तुम्हाला ब्राह्मण सापडेल. ब्राह्मण आणि चर्मकारांच्या व्यतिरिक्त तिसरी जात अखिल भारतीय नाही. मग आता कांशीराम साहेबांच्या लक्षात आलं की जर मला राष्ट्रीय नेता म्हणून या देशामध्ये जर रोल मॉडेल म्हणून एस्टॅब्लिश व्हायचं असेल तर माझी कास्ट आयडेंटिटी ही आपण रिएस्टॅब्लिश केली पाहिजे. आणि कांशीराम साहेबांनी चर्मकार स्वतःला सिद्ध केल्यानंतर राष्ट्रीय नेते म्हणून कांशीराम साहेब यशस्वीपणे राजकारण करू शकलेले आपल्याला दिसतात. दुसऱ्या बाजूला मायावती जी आहेत बहीणजी, त्यांच्या बाबतीत पण काय होतं की आता आपण त्यांचं जे काही प्रेझेंट पॉलिटिक्स बघत आहोत ज्याच्यामध्ये त्यांची कास्ट आयडेंटिटी बाहेर येते. ते स्वतःहून सांगतात की मैं चमार की बेटी हूं, परंतु त्या देखील तिथल्या एका जाटव कम्युनिटीमधल्या आहेत. जाटव म्हणजे इकडची महार जशी कम्युनिटी आहे तशी तिकडची मेलेलं ढोर ओढून फेकणारी एक कम्युनिटी, अशा पद्धतीची बहिंजेंची कास्ट आहे. तरी देखील बहिंजी देखील स्वतःला चर्मकार घोषित करतात, कारण चर्मकार घोषित केल्यानंतर बहिंजी या राष्ट्रीय आयडेंटिटीमध्ये जातात आणि त्याच्यामुळे त्यांचं राजकारण देखील यशस्वी होतं. आणि महाराष्ट्रातल्या राजकीय लोकांचं अपयशाचं सगळ्यात महत्त्वाचं गणित हे राहिलेलं आहे की त्यांना आयडेंटिटी क्रायसिस हा ओळखता आलेला नाही. मग ही गोष्ट कांशीराम साहेबांनी किंवा मायावतींनी कशाच्या आधारावर स्वीकारली तर साधी गोष्ट आहे. भामसेबने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट स्पष्टपणे भामसेबच्या सगळ्या लोकांना लक्षात आली की बाबासाहेबांनी आपली स्वतःची कास्ट आयडेंटिटी कधीही कुठेही वापरलेली नाही. बाबासाहेबांनी काय केलं, सार्वजनिक आयुष्यामध्ये जेव्हा बाबासाहेब आपला जीवन प्रवास सुरू करतात तर त्या ठिकाणी बाबासाहेबांनी स्वतःची आयडेंटिटी ही शेड्यूल कास्ट म्हणून निर्माण करायचा प्रयत्न केला. ज्या दिवशी बाबासाहेबांनी स्वतःची आयडेंटिटी शेड्यूल कास्ट केली त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय नेतृत्व स्थानी गेले. एकाच रात्रीमध्ये बाबासाहेबांच्या पाठीमागे भारतातला सगळा शेड्यूल कास्ट समुदाय पाठीमागे उभा राहिला. जर बाबासाहेब आंबेडकर फक्त महारांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जर राष्ट्रीय स्तरावर गेले असते तर अल्पसंख्याक म्हणून महात्मा गांधींच्या विरोधामध्ये बाबासाहेब आंबेडकर तेवढ्या तुल्यबळपणे उभे राहू शकले नसते. ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं समाजशास्त्रीय दृष्टिकोनातलं भारतीय व्यवस्थेचं जे सूक्ष्मपणे आकलन होतं त्या आकलनाच्या आधारावर या मुत्सद्दी लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय जोरदारपणे चपराक दिलेली आहे. ती आयडेंटिटी क्रायसिसच्या आधारावर दिलेली आहे. म्हणून आपण ही गोष्ट प्रत्येकाने समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आंबेडकर पुढे येताना ज्या लोकांना म्हणजे या अवर्ण व्यवस्थेमधनं विभाजित केलेलं होतं त्यांना शेड्यूल ट्राईब आयडेंटिटी दिली. त्यांना देखील एक वेगळ्या पद्धतीने एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला. SC ST आणि OBC या देशातला बहुतांश शूद्र म्हणवला जाणारा जो घटक आहे तो एकत्रित आणला आणि या SC ST OBC यांच्या माध्यमामधनं भारतीय समाज व्यवस्थेमध्ये एक नवीन आयडेंटिटी दिल्यानंतर ब्राह्मणी व्यवस्थेला चपराक देण्याची प्रक्रिया बाबासाहेब आंबेडकरांनी सिस्टमॅटिकपणे आपल्याला उभी केलेली दिसून येते. म्हणून मग भामसेबचे पण एक गोष्ट लक्षात आली की बाबासाहेबांनी एक आयडेंटिटी कुठेही वापरलेली नाही जी बाबासाहेब आंबेडकर व्यवस्थेमध्ये निर्माण करायचा प्रयत्न करतात. मग भामसेबने जेव्हा बहुजन ही आयडेंटिटी वापरली तर दुसऱ्या बाजूला याच हिंदुत्ववादी मंडळींनी काय केलं की 85 वर्सेस 15 म्हणजे या देशातला हिंदू हा समुदाय 85% आहे आणि हिंदूएतर समाज म्हणजे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या शीख असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, बौद्ध असतील यांची संख्या 15%. ते पण 85-15 ही थेरी वापरायला लागले. जी 85-15 थेरी आम्ही बनवली होती SC ST OBC आणि कन्व्हर्टेड मायनॉरिटी वर्सेस या देशातला ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य अशी आपली थेरी होती. परंतु त्यांनी हिला काउंटर करण्यासाठी 85 वर्सेस 15 म्हणजे त्यांनी धार्मिक ध्रुवीकरणाची संकल्पना वापरली ज्याच्यामुळे सामाजिक ध्रुवीकरणाला त्यांनी चेक देण्याचा प्रयत्न केला. म्हणून मग आम्ही पुन्हा एक गोष्ट या ठिकाणी निदर्शनास आली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणीवपूर्वक एक गोष्ट सांगितलेली होती की आम्हाला वेळोवेळी चळवळीमध्ये सक्रिय राहत असताना आमची शस्त्र स्ट्रॅटेजी ही निरंतर बदलती ठेवली पाहिजे आणि ज्यामधनं मग मूल निवासी ही संकल्पना या देशामधल्या विषमतावादी तत्व बाळगणाऱ्या लोकांना आज एक्सपोज करत आहे. आणि ती एक्सपोज करत असताना आपल्याला स्पष्टपणे दिसते की मूल निवासी म्हटल्यानंतर आता सगळ्या लोकांना याच्या बाबतीत भीती वाटलेली आहे. परंतु वैशिष्ट्यपूर्ण घटना आहे की जी आपण पुन्हा या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. गोधरा प्रकरणामधनं माननीय नरेंद्र मोदींना सुप्रीम कोर्टाने जेव्हा निर्दोष मुक्त केलं तर व्यवस्था किती चपलक आहे. तर तो निर्दोष माननीय नरेंद्र मोदींना निर्दोष करण्यासाठी कुठले न्यायाधीश होते तर बालकृष्णन नावाचे एक शेड्यूल कास्ट माणूस सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश पदावर बरोबर सिस्टमॅटिकपणे विराजमान होता आणि त्यांनी त्यांना
निर्दोषत्व बहाल केलेलं आहे. म्हणजे कोणी निर्दोषत्व बहाल केलं? पुन्हा आम्हीच केलं हे सांगण्यासाठी. पुन्हा दुसरं रहस्य लक्षात घेतलं पाहिजे की कालच आपण करुणानिधींच्या संदर्भामध्ये त्यांचं जे काही दुःखद निधन झालं, तर करुणानिधींनी देखील तामिळनाडूमध्ये पहिलं असं राज्य आहे की जे पूर्णतः गैर ब्राह्मण राज्य आहे. म्हणजे ब्राह्मण त्या ठिकाणी मुख्यमंत्री बनू शकत नव्हता असं ते राज्य होतं. अचानकपणे जयललिता मुख्यमंत्री बनल्यानंतर तामिळनाडूमध्ये एक जोरदारपणे निर्णय घेण्यात आला की 69% रिझर्वेशन तामिळनाडू राज्यामध्ये आहे. याच्या पुढे कधीच ब्राह्मण तिथे मुख्यमंत्री होऊ शकत नाही. मग अशा वेळेस जर तिथे आपला रस्ता बंद झालेला आहे तर तो रस्ता निर्माण करण्यासाठी त्यांनी सोपी आयडिया अशी केली की जयललिता ब्राह्मण असताना देखील 69% आरक्षणाची सीमा पूर्ण भारतामध्ये एकमेव तामिळनाडू राज्य आहे की ज्याच्यामध्ये निर्माण केली. आम्हाला देखील आता जयललिता ब्राह्मण असताना जयललिताचं नाव घ्यावं लागतं. ही ब्राह्मणवादी व्यवस्थेची चालाकी आहे. म्हणून मला असं वाटतं की या गोष्टी आपण सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजे. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मूलनिवासी या संकल्पनेच्या माध्यमामधनं अतिशय सोपी गोष्ट आहे की निरंतरपणे बामसाहेब ही गोष्ट मांडत आलेलं आहे की जर या राज्य सरकारने मराठा या कम्युनिटीला आरक्षणासाठी जर स्पष्टपणे भूमिका घेतली आणि ती 9व्या परिशिष्टामध्ये टाकली तर तिला आव्हान दिल्या जाऊ शकत नाही आणि ते आरक्षण सुरक्षित राहील. सुप्रीम कोर्टाला देखील त्याला आव्हान देता येणार नाही. परंतु राज्य सरकार तसं करणार नाही, कारण राज्य सरकारला या ठिकाणी भांडणं लावायचे. त्याचे आपण सगळे लोक आय विटनेस आहोत. म्हणजे हिना गावित आणि मनोज मोरे यांच्या माध्यमामधनं जे काही मॉडेल उभं राहिलं, साधी गोष्ट आहे की मनोज मोरे आणि हिना गावित यांना आपण थोडंसं बाजूला ठेवू, परंतु शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आणि मराठा कम्युनिटी यांचा संघर्ष तुमच्या आमच्या समोर उभा राहतोय. जे दोघंही लोक एकमेकांच्या विरोधात नाहीये, दोघंही लोकांचे महापुरुष देखील एकमेकांच्या विरोधात नाहीये, तरी देखील आपण आय विटनेस आहोत की तो संघर्ष उभा राहायला लागलाय. तर तो संघर्ष निर्माण करणारे लोक कोण आहेत? म्हणजे दुसरी गोष्ट, एका बाजूला आता मराठा कम्युनिटी आरक्षण मागते, तर मला मालेगावच्या कार्यक्रमामध्ये एका व्यक्तीने प्रश्न विचारल्यानंतर मी सोपी गोष्ट सांगितली की शिवाजी महाराज महात्मा फुलेंच्या माध्यमातून मांडण्याचा प्रवाह जो काही आहे तर रिफ्लेक्शन ऑफ माइंड, म्हणजे शिवाजी महाराजांचा जो बहुजनवादी कुळवाडी भूषण शिवाजी महाराज असा इतिहास आपण मांडायला लागलो, याचं रिफ्लेक्शन ऑफ माइंड मराठा कम्युनिटी आरक्षण मागायला लागली. म्हणजे या इतिहासात आरक्षणाची मुळं गेलेली आहेत. म्हणजे आपण देखील लक्षात घेतलं पाहिजे की या देशातला तमाम आंबेडकरवादी, ज्याला बाबासाहेब आंबेडकरांचे विचार केलेले, तो शिवाजी महाराजांचा कुळवाडी भूषण शिवाजी महाराज मांडण्यासाठी समर्पितपणे आयुष्य घालवतोय. आणि मग जर कुळवाडी भूषण शिवाजी महाराजाच्या माध्यमातून मराठा कम्युनिटी आरक्षणापर्यंत जात असेल, तर दुसरी गोष्ट अशी आहे की तमाम आंबेडकरवाद्यांच्या प्रबोधनाची ती यशस्वीता आहे की मराठा कम्युनिटी आज आरक्षणापर्यंत येत आहे. म्हणून आपण देखील ही संकल्पना समाज व्यवस्थेमध्ये सिस्टमॅटिकपणे या आरक्षण लाभार्थींचा एकजिन्सीपणा निर्माण करण्यासाठी याचा वापर केला पाहिजे. काही हार्दिक पटेलच्या माध्यमामधनं देखील आमच्याकडे एक मॉडेल येते, त्या बाबतीत देखील आपण सतर्क असलं पाहिजे, कारण असे ब्राह्मणी प्रवृत्तीची मंडळी आपल्यामध्ये शिरकाव करते. हार्दिक पटेलचा हेतू काय होता की आरक्षण आम्हाला नाही तर कोणालाच नको, अशी भूमिका असू शकत नाही. कारण आरक्षण हे ज्या पद्धतीने निर्माण झालेलं आहे, म्हणजे आरक्षण हे समाज व्यवस्था जी काही विषमता बाधित आहे तिला समतामूलक व्यवस्थेमध्ये रूपांतरित करण्यासाठी आरक्षण हे तत्व आहे. आणि आम्हाला जर समतेचा व्यवहार या देशामध्ये निरंतरपणे उभा करायचा असेल तर त्याचा देखील आम्हाला प्रभावीपणे वापर करावा लागेल. म्हणून मूलनिवासी ही आयडेंटिटी जातीविरहित संकल्पनेकडे घेऊन जाणारी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी ती संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि शेवटचं सांगतो आणि थांबतो की एका बाजूला असं पण म्हटलं जातं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काउंटर करण्यासाठी जय मूलनिवासी म्हटलं जातं. मूळ मुद्दा असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि बाबासाहेब आंबेडकरांचं एक प्रतीक, या दोन वेगवेगळ्या गोष्टी. आज जर सर्वात जास्त आपण बघत असू तर संघाची मंडळी, RSSची मंडळी ही सर्वात जास्त बाबासाहेबांचा प्रतीक म्हणून रस्त्यावर जोरदारपणे गाजावाजा करून प्रचार करण्यामध्ये सक्रिय आहे. आणि त्यांची इच्छा अशी आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही फॉलोअर आहेत त्यांनी देखील बाबासाहेब असाच स्वीकारला पाहिजे. कारण आम्हाला बाबासाहेब आंबेडकर कसे स्वीकारायचे आहेत, तर बाबासाहेब आंबेडकरांनी निरंतरपणे एक गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये पाहिलेली होती की बाबासाहेब आंबेडकर व्यक्ती स्वातंत्र्य हे मूल्य जीवाच्या पलीकडे जपत होते.
आणि ते व्यक्ती स्वातंत्र्य हे मूल्य जपणं आमचं देखील प्रत्येकाचं नैतिक कर्तव्य आहे। याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, त्या फोटोमध्ये, त्या प्रतीकामध्ये नाही। आणि म्हणून ही व्यवस्था जाणीवपूर्वक आम्हाला त्या प्रतीकामध्ये नेऊ पाहते आणि आमचे तमाम प्रबोधन करणारे बुद्धिजीवी वर्ग त्या प्रतीकाच्या बाहेर निघू पाहते। तर हा सर्व आयडेंटिटी क्रायसिसचा मुद्दा आहे। म्हणून मला असं वाटतं की आमची सर्वांची एक आयडेंटिटी निर्माण करणं, ज्याच्या आधारावर ही व्यवस्था विषमतावादी एक्सपोज करणं, हेच खऱ्या अर्थाने आपल्या समोरची आजची गरज आहे। आणि ती गरज संघटित बुद्धिजीवी वर्गाच्या माध्यमातून निर्माण होऊ शकते आणि बामसेफ हे संघटित बुद्धिजीवी वर्ग निर्माण करण्याचा एक निरंतर प्रयत्न करत आहेत। त्यातनंच आपण मूल निवासी ही सामूहिक आयडेंटिटी या ठिकाणी घेत आहोत, ज्याच्या आधारामध्ये येणाऱ्या काळामध्ये विषमतावादी तत्व बाळगणारी लोक निश्चितच एक्सपोज झाल्याशिवाय राहणार नाहीत। आणि या ठिकाणी आपण ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद।